नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर तुमच्या भावाला सकाळ सकाळी साक्षात्कार झालाय, म्हणजे सकाळ सकाळी मोटिवेशन असं बाहेर लागले। मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, सकाळ सकाळी मोटिवेशन घ्या, नंतर मला दिवसभर आठवलं की नाही माहित नाही। तुम्ही जर कुणाला मदत करत असाल ना, तुम्ही कुणाला हेल्प करत असाल, प्रेमासाठी करत असाल, रिस्पेक्टसाठी करत असाल किंवा तुमचा स्वभाव असेल, तर ते म्हणतात ना की एखाद्याची मदत केली किंवा हेल्प केली तर ते बोलून दाखवायचं नसतं। कधी कधी बोलून दाखवलं पण चांगलं असतं, समोरच्याला रिअलायझेशन झालं पाहिजे की त्याच्यासाठी आपण त्या गोष्टी करतोय। नाही तर त्याचं ना खाऊन पिऊन टांगड्यावर, किंवा मग असं असतं, एक म्हण आहे बघा मराठीमध्ये, देणाऱ्यानं देत जायचं, घेणाऱ्यानं घेत जायचं, आणि घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचा हात पण काढून घ्यायचं, त्यातला प्रकार होतो। त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, मोटिवेशनल स्पीकर तुमचा आज झालोय मी, की कधी कधी असं नेहमी नाही पण कधी कधी किंवा एकदा तरी आयुष्यात त्याला रिअलाइज करून द्या की तुम्ही त्याच्यासाठी करताय। समजलं का? त्याचा थोडाफार तरी काय होईना फायदा होतो, माहिती आहे का? तुम्हाला सांगतो मी, खरंच एक्सपिरियन्स न बोलतोय गोष्टी। मी मोटिवेशनल स्पीकर असाच नाही झालो आज। तर चला, इथं मंदिरात जेवण वाढायचे, सकाळपासून माझं कमीत कमी 4 वेळा नाव पुकारले। मी काय बिझी होतो थोडासा माझ्या पर्सनल कामात, त्यामुळे गेलो नाही। आता जातो तिकडे जेवण वाढायला, दाखवतो तुम्हाला तिकडचं काय काय केलंय महाप्रसादाला। महाप्रसाद काय आहे? ह्यात आमटी, ह्यात भात आहे, आणि तिकडं जर शिरा। तिकडे मी वाढतो। पार्ट टाइम डॉग लवर पण झालोय मी। पार्ट टाइम डॉग लवर कुत्र्यांना खायला देताना। या या, खा खा खा, बेऊ नको, खा खा, मीच दिले। आरोग्यम वॉटरचं पाणी बघा किती पिवळं पिवळं पडलंय। कोणी दिली तुला रे बाटलीत दारू भरून? बिअर आणली, सस्ती दारू, देशी पहिल्या दारूची, पिली डायरेक्ट ढगात 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 नाही, घरी पोचतच नाही, नुसतं इथं पडतंय तिथं पडतंय। फोडणं उचल, फोडणं उचल, फोडणं उचल की। काय येतं तुला? काय तुला? काय नाही, मागणं उचला येते का? नाही। हे मारायचं का? ड्रिफ्ट मारायचे का? नाही। मग एक हात सोडून चालवायचे का? इथे दोन्ही हात सोडून? नाही। दोन्ही हात सोडून चालून दाखवायचं। पडल्यावर दात पडेल तेवढाच पुढचा एक चालून दाखवू, चालून दाखव। एक तिकडून हात. तिकडून ये मागणं, तिकडे जा आणि तिकडून माघारी ये जा। का रे, तुला जायचं नाही गावात? चालवाय सायकल, ह्याला ब्रेकच नाही, कसं रे? इथं मंदिरात कार्यक्रम होता सकाळी, आलता का तू? हो। खाऊन सगळी पसार झाली। आता कोण नाही राहिले इथं। काय आलंय ते तिथं? रुग्णालय ना कसलं तरी, रक्त चेक करायला। चल जाऊन बघूया, हवा आहे का? बघ, पडला पडला। दोन हात सोडून चालू नको, दोन्ही हात राहू दे। येतं मला डबल सीट घेऊन चल। का मला जायला का पुढे? जाते चल, आधी बस, तू वर बस, बस सीटवर, चल चालू। थांब, चालत येतो, चल। रोस्टिंग चॅनलवरचं माझं लक्ष लय कमी झालंय, का माहिती आहे का? मी असं समजत होतं की कन्सिस्टन्सी इज द की, पण कन्सिस्टंट राहिल्यावर काय होतं माहिती आहे का? मी आठवड्यातनं तुम्हाला 2 व्हिडिओ देणार, म्हणजे टाकणार त्या चॅनलवर, तुम्हाला म्हणण्यात काय अर्थच नाही। शेवटी माझा पण फायदा आहे त्या गोष्टीत, पण मी 2 व्हिडिओ टाकणार आठवड्यातनं, त्यात काही क्वालिटी नसते। मग असं आपल्याला करतोय म्हणायला करण्यात काय अर्थ नाही। त्यापेक्षा महिन्यातनं 2 व्हिडिओ टाकायच्या, 2 व्हिडिओ चालल्या तर चालल्या, म्हणजे 100% माझा देण्याचा प्रयत्न करणार। ऑब्विसली चालतेलेच व्हिडिओ मग त्या। तर आज सीन असा इथं की इथं कार्यक्रम होता, आमची पार्टी करायचं नियोजन होतं, तसं वेजच असतं पार्टीला, पण काय नाही झालं। आता इथलं जे राहिलं शिल्लक जेवण ते संध्याकाळी पण खायला लागेल, तेवढाच विषय आहे। आणि आता ना रोस्टिंग चॅनलवर 2 व्हिडिओ येणार, त्यामुळे ह्या चॅनलवर ना मी शॉर्ट व्हिडिओ किंवा मग असं ह्या टाईपचं ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन। तुम्हाला समजेल की माझं काय चाललंय। पुढचे 6 महिने व्यवस्थित जगायचं आहे, त्याच्यानंतर ये जिंदगी रहना रहे किसको पता, पण पुढचे 6 महिने व्यवस्थित काढायचे। 6 महिन्यानंतर दिवस बदलणार, नाहीतर आपण तरी बदलणार, असं माझं नियोजन आहे। बाकी मी तुम्हाला ना सकाळी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार्ट वगैरे दाखवलेलं, तर मी तुम्हाला ना सांगतो, एक वेबसाईट आहे सिरियसली, नाहीतर एक टेलिग्राम चॅनल सांगतो, तिथं ना ते ऑप्शन ट्रेडिंग वगैरे असतं ना, त्याच्या नादाला लागू नका तुम्ही। मी तुम्हाला सिरियसली सांगतोय, तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल किंवा वेल्थ बनवायचं असेल, क्रिएट करायचं असेल, तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील,
तर तुम्हाला मी सांगतो काय करायचं. 1 मिनिट थांबा, माझा हात दुखायला लागलाय सांगतो. मागाशीच व्हिडिओ मी कंटिन्यू करतोय बघा. तुम्ही म्हणताल की बिना विचारता का सांगतो, कारण मला ना इंस्टाग्रामला पोरं मेसेज करते ते की तू ट्रेडिंगबद्दल का सांगत नाहीस, ट्रेडिंगबद्दल का शिकवत नाही. सिरियसली मी तुम्हाला सांगतो, ते NSE BSEचं ते रिपोर्ट, सॉरी सेबीचं रिपोर्ट असतं ना, ते जाऊन बघा. प्रॉफिटमध्ये लय कमी लोक आहेत. मी तुम्हाला लिटरली सांगतो, मी पूर्ण वर्षात प्रॉफिटमध्ये, पण मी चार्जेस प्रॉफिटपेक्षा जास्त दिलते. दुःख की बात आहे, बडे दुःख की बात आहे. पण इक्विटीमध्ये ठीकठाक चालू आहे सगळ्या गोष्टी, म्हणून मी सांगत नाही. कारण मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगणं ना, एवढं मॅनेज होत नाही ऑप्शनमध्ये ना. तुम्ही लॉस मॅनेज करू शकत नाही. एकदा लॉस मॅनेज करायला आला की तुम्हाला सगळ्या गोष्टी जमतेला. हे त्यांना सांगतो ज्यांना ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट आहे. बाकी शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असणाऱ्या लोकांसाठी ना मी प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहेत ना पुढं. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला जर करायचं असेल खरंच शेअर मार्केट ना, तर इक्विटीमध्ये करा. इक्विटीचं काय समजत नसेल तर मी तुम्हाला सांगतो, एक टेलिग्राम चॅनल आहे माझाच आहे. मी कॉल वगैरे काय देत नाही, पण मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी तिथं सांगेन कशा कशा करायच्या इथं. त्याचा फायदा तुम्हाला हे होईल की तुम्हाला एक वेल्थ बनायला मदत होईल. आणि एकदा तुमची वेल्थ बनली ना की मग तुम्ही काही करा. तुम्हाला ट्रेडिंग करायचं ट्रेडिंग करा, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं इन्व्हेस्टमेंट करा. आता ना मी दाखवलं असता, मी माझा एक भाव आहे त्याला काय स्टॉक सजेस्ट केलं, तर त्याचं स्टॉक आज 130% 140% अप चालू आहेत. अजून पण होल्डिंग आहे. मी सांगितलं एक्झिट करायचं नाही. जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत एक्झिट नाही करायचं. त्यामुळे पोर्टफोलिओ बनवा. जर पैसे असतील तर ते ट्रेडिंगमध्ये तुम्ही 10,000 घेऊन येचाल, मग तुम्ही त्याचं करोड बनवचाल ना, ते फक्त इमॅजिनेशनमध्ये बनतं. असं काय होत नाही. सिरियसली आय हॅव एक्सपिरियन्स ऑफ ऑल द थिंग्स. प्रत्येक वेळेस असंच होतं की मी काहीतरी नेहमी करायचं म्हणतो राहून जातं करायचं. कारण हेच आहे की मग पेशन्स, कन्सिस्टन्सी ह्या गोष्टी लय महत्त्वाच्या आहेत. पण मी ठरवलं की म्हणजे कधीतरी करायच्या त्या गोष्टी. त्यामुळे मी शेवटी म्हणलं की ठीक आहे, थोडं कॉन्फिडेंटली मी तुम्हाला सांगून टाकतो सगळ्या गोष्टी. काय मी वाट बघत होतो की कधीतरी मी परफेक्ट होईल, मग मी तुम्हाला शिकवीन. पण ना मी परफेक्ट होणार आहे ह्याच्या नादात माझं नॉलेज मी तुम्हाला शेअर करू शकणार नाही. त्यापेक्षा जे पण आहे मी तुम्हाला शेअर करतो, तुम्ही त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करा आणि मग तुम्ही ॲक्सेप्ट करा. असं नाही की मी जे सांगाल ते परफेक्ट आहे, पण जेवढं मला माहिती आहे त्याचा मला फायदा होतोय, तर तुम्हाला पण झाला थोडाफार तर चांगली गोष्ट आहे. मी सर्वाइव्ह केलं आहे 1 वर्ष, तुम्ही पण करू शकता. तर जोडलेले राहा माझ्यासोबत, सबस्क्राईब करा चॅनल. आणि बघू संध्याकाळचा विषय जर काय झाला तर ठीक आहे, नाही तर मग तुम्हाला माहितीच आहे लाईक कसं करायचं असतं, शेअर कसं करायचं असतं.